सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. निवडिले आहे मी तुला, निवडिले आहे मी तुला, देव मोशेस हे बोलरा, देव मोशेस हे बोलरा. अग्निरूपाने दिले दर्शन, नमऊनी माथा करीतो नमन. अग्निरूपाने दिले दर्शन, नमऊनी माथा करीतो नमन. अग्निद्वारे प्रभू बोलला, अग्निद्वारे प्रभू बोलला, देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला. देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला. आजच्या मननाकरिता देवाचे वचन इफिस्करास पत्र अध्याय 2 4 आणि 5 ही वचने. इफिस्करास पत्र अध्याय 2 4 आणि 5 ही वचने. तरी ते देव दयासंपन्न आहे, म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असतानाही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले. कृपेने तुमचे तारण झालेले आहे. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. जण हो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वात सलाम. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग इफिस्करास पत्र त्याचा 2 अध्याय 4 आणि 5 ही वचने वाचलेलं. या वचनाचा मुख्य उद्देश तारण प्राप्ती ही देवाच्या कृपेने होते. आणि खरोखर माझ्या प्रियानो, कारण सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे. तीताला पत्र 2 अध्याय 11 वचन सांगतं की सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे. येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही वाचलं की देव दयासंपन्न आहे, म्हणून आपल्या अपराधामुळे आम्ही मृत झालेले असतानाही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले आणि त्याच्या कृपेनेच आमचे तारण झालेले. परमेश्वराचं प्रेम आणि त्याच्या अपरंपार प्रेमामुळे माझ्या प्रियानो, परमेश्वराने आपल्या प्रीतीचे प्रमाण हे दिले की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. आणि प्रत्येक मनुष्य पापी असतानाही ख्रिस्त आमच्या पापासाठी मरण पावला आणि तो 3ऱ्या दिवशी जिवंत झाला. आणि आजपासून 2025 वर्षापूर्वी तो या जगात आला मनुष्याला तारण देण्यासाठी. तीताला पत्र याचा 3 अध्याय आणि 4 वचन. परंतु जेव्हा आपला तारणारा देव याची दया व मनुष्यावरील प्रेम प्रकट झाले,
देवाने जगावर प्रेम केलं आणि आपल्या एकुलत्या एक पुत्राला पाठवलं की मनुष्याला तारण देण्यासाठी. कारण तारण हे दुसऱ्या कोणाकडूनच नाही, ती देवाची इच्छा आहे. तिमोथेला पहिले पत्र 2 अध्याय 4 वचनात त्याची अशी इच्छा आहे की सर्व माणसाचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानपर्यंत पोहोचावे. देवाची इच्छा आहे की प्रत्येकाचं तारण व्हावं, त्यांनी सत्याला जाणावं, ओळखावं. येशू ख्रिस्त म्हणतो, मार्ग, सत्य आणि जीवन मी आहे. येशू ख्रिस्त सत्य आहे, जीवन आहे. तो तारण देण्यासाठी या जगात आला आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, रोमकारास पत्र त्याचा 10 अध्याय आणि 9 आणि 10 वचने, की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा अंतकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबुली करतो त्याचे तारण होते. अंतकरणात विश्वास आणि मुखाने कबुली की येशू हा प्रभू आहे आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले तर आमचे तारण होते. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देव बाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या देवाच्या सम्मुख येतोय, तुला धन्यवाद देतोय. आज लोक तारणासाठी इतरत्र भटकत आहेत, ते परमेश्वराच्या सत्याच्या शोधात आहेत. प्रभू, पण तू सत्य आहेस. येशू ख्रिस्ता, तू तारण देण्यासाठी या जगात आलंस. तू आम्हासाठी मरण पावलास आणि 3ऱ्या दिवशी आज पण तू जीवित आहेस. प्रभू, जे लोक तुझा शोध करतायत त्या प्रत्येकास तुझं तारण लावू दे, त्यांचा उद्धार कर. परमेश्वर बाप्पा, त्यांना सत्य समजू दे, सत्याच्या ज्ञानापर्यंत ते पोहोचावे असा अनुग्रह कर. धन्यवाद देतो, प्रार्थना ऐकली येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. जड ओठांचा जड जिभेचा असशील जर तू भक्त देवाचा. जड ओठांचा जड जिभेचा असशील जर तू भक्त देवाचा. ऊने पडणार नाही तुला, ऊने पडणार नाही तुला. देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला. देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला. निवडिले आहे मी तुला, निवडिले आहे मी तुला. देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला. देव मोशेस हे बोलला. देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला, देव मोशेस. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.